नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. आज सुद्धा आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. भारतीय डाक म्हणजेच काय डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. आपण ते पूर्णपणे सविस्तरपणे बघणार आहोत. आपण त्यांच्या ऑफिशियल पेजवरती आहोत. जी वेबसाईट आहे ही पूर्ण लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते, सो एकदा नक्कीच चेक करायचं आहे. सो इथे विभागाचं नाव आहे भारतीय डाक विभाग. यांच्यातर्फे जी भरती निघालेली आहे त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. आपल्याकडे PDF सुद्धा आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत. सो इथे त्याच्यामध्ये आपण कॅटेगरी काय आहे, वयोमर्यादा काय आहे, त्यानंतर सॅलरी किती लागणार आहे, अनुभव आहे का नाही, त्याच्यानंतर इथे वेतन, अर्जाची फी आहे का नाही, नोकरीचे प्रकार म्हणजे इथे परमनंट नोकरी आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. सो नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण डिटेल्स समजून जाणार आहे. आणि काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघूया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर करा. कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. बँक रिलेटेड जॉब्स असू द्या किंवा कोणत्या IT रिलेटेड जॉब्स असू द्या किंवा वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या किंवा पोस्टमधले कोणते जॉब्स असू द्या, अजून बरीच माहिती आपल्या चॅनलवरती दररोज असते. वर्क फ्रॉम जॉब असू द्या किंवा IT रिलेटेड असू द्या, त्याच्यानंतर इथे 10वी पासवर कोणते जॉब अपडेट्स आलेले असू द्या, असे दररोज आपल्या चॅनलवरती माहिती असते. सो आज सुद्धा आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. सो इथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. भारतीय डाक विभाग म्हणजे इंडियन पोस्टकडून आहे. आपल्याकडे PDF सुद्धा आहे. 15 पानी PDF आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घ्यायचं आहे. फॉर डिपार्टमेंट ऑफ पोस्ट अँड अदर सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स ओनली सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इथे सांगितलेलं आहे, डेट सुद्धा सांगितलेले आहे, वॅकन्सीज सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर एलिजिबिलिटी कंडिशन सांगितलेलं आहे, पदाचे नाव सांगितलेलं आहे. इथे आपण बघणार आहोत. इथे तुम्हाला जे सॅलरी किंवा जे वेतन भेटणार आहे ते बघा. पे लेवल 2 5200 to 20,200 पर्यंत इन द पे मॅट्रिक्स ॲज पर 7 CPC सांगितलेलं, म्हणजे 5,200 ते 20,200 पर्यंत. एज लिमिट सांगितलेलं आहे बघा, 18 ते 56 वर्ष. त्याच्यानंतर पिरियड ऑफ रिपिटेशन सांगितलेलं आहे. परमनंट नोकरी असणार आहे. त्याच्यानंतर इथे अर्ज पाठवण्याचा पत्ता सुद्धा दिलेला आहे. निवड प्रक्रिया सुद्धा सांगितलेली आहे, निवड प्रक्रिया. आणि त्याच्यानंतर इथे जे पदाचे नाव आहे तो आहे स्टाफ कार ड्रायव्हर. त्याच्यामध्ये तुम्हाला नेचर ऑफ वर्क, ड्रायव्हर विल हॅव टू ड्राईव्ह हेवी अँड लाईट कमर्शियल व्हेकल्स. तुम्हाला ड्रायव्हिंग चांगलं आलं पाहिजे आहे हे सांगितलेलं आहे. 2 years फॉर रिएम्प्लॉईड सांगितलेलं आहे. आता ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन ड्युली फिल्ड अप ओनली इन द प्रिस्क्राईब फॉर्म, म्हणजे तुम्हाला ते हे जी पद्धत दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला हे फॉर्म भरायचं आहे. इथे ओनली हे पण सांगितलेलं आहे की ज्यांना अनुभव आहे फ्रॉम लास्ट 10 years, list of major minor penalties imposed if any on the official during last 10 years. If no penalty has been imposed, nil report shall be. म्हणजे ते हाऊ टू अप्लाय केल्यानंतर जे काही सर्टिफिकेशन किंवा काय लागणार आहे कागदपत्र याची माहिती सांगितलेली आहे आणि ते मेन्शन केलेलं आहे. फक्त अनुभवी लोकांनीच इथे अर्ज करायचा आहे. कोणतीही फी घेतली जाणार नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला केंद्र सरकारी जॉब आहे. फक्त अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहे. भारतीय डाक विभागातील कर्मचारी कोण कोण अर्ज करू शकणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे हे पण सांगितलेलं आहे, ॲप्लिकेशन स्टार्ट डेट 27 फेब्रुवारी 2024 पासून सुरुवात आहे आणि लास्ट डेट असणार आहे 19 मार्च 2024. हे सुद्धा सांगितलेलं आहे. हे फॉर्म भरायचं आहे आणि तुम्हाला पाठवून द्यायचं आहे. त्याचा पत्ता सुद्धा आहे. ही पूर्ण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. सो हे नक्कीच एकदा चेक करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, खूप चांगली संधी आहे. तुम्हाला जर ड्रायव्हिंगची इथे आवड असेल किंवा येत असेल आणि अनुभव असेल तर नक्कीच ॲप्लिकेशन करायचं आहे. नोकरीचं ठिकाण जम्मू आहे आणि इथे स्टाफ कार ड्रायव्हर हे पद असणार आहे. त्याच्यानंतर इथे अजून माहिती सांगितली, फॉर्म पूर्णपणे भरायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर इथे एक्झाम पॅटर्न एक्झामिनेशन सांगितलेलं आहे. प्रॅक्टिकल टेस्ट फॉर नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझम सांगितलेलं आहे. 20 मार्क्सची टेस्ट होणार आहे. स्टेज 2ला, स्टेज 1ला थेअरी टेस्ट फॉर नॉलेज ऑफ जनरल नॉलेज, सिम्पल अरिथमॅटिक, जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, मोटर मेकॅनिझम, ट्रॅफिक रूल्स, सिग्नल्स अँड रेग्युलेशन 80 मार्क होणार आहे. त्याच्यामध्ये मॅक्झिमम मार्क 80 आणि ड्युरेशन 90 मिनिट्स असणार आहे. त्याच्यानंतर इथे स्टेज 2साठी जे काही 20 मार्काचं सांगितलेलं आहे. प्रॅक्टिकलसाठी 10 मार्क, कॉम्पिटेटिव्ह पेपर 1, पेपर 2 असं मेन्शन केलेलं आहे. सिलेबससुद्धा दिलेला आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. ही पूर्ण माहिती आहे, नक्कीच तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नोकरीच्या ठिकाणी ते सांगितलेलं आहे श्रीनगर, उधमपूर,
त्याच्यानंतर इथे टोटलपणे 5 जागा आहेत, तुम्ही इथे नक्कीच बघू शकता. जर तुम्हाला इथे एलिजिबल असाल तर नक्कीच अप्लाय करायचं आहे. काही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.